तुमच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे का? तुम्हाला तुमच्या गुरुजींनी सांगितलंय का तुला कालसर्पदोष आहे, शांती करून घे? तुम्हाला काहींनी सांगितलं असेल शांती करून घे, काहींनी शांती केली असेल, काहींनी केली नसेल. जरी शांती केली नसेल ते घाबरायची गरज नाही आहे. तो घाबरून जायची एवढा काही मोठा दोष नाही आहे. कालसर्पदोष काय सांगतो तुम्हाला. ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आहे हा राक्षस आहे. याला विषारी सापाचं तोंड म्हटलेलं आहे. आणि केतू आहे याला विषारी सापाची शेपूट म्हटलेली आहे. हे राहू केतू नेहमी एकमेकांच्या समोर असतात. तुमची पत्रिका कुंडली काढून बघा. राहू वर असेल तर केतू खाली असणार. राहू उजव्या बाजूला असेल तर डाव्या बाजूला केतू असणार. आणि यांची चाल पण अशी नेहमी, यांची गती पण नेहमी अशी उलटी असते. तर आता समजा तुमच्या कुंडलीमध्ये राहू वरच्या बाजूला आहे, केतू खालच्या बाजूला आहे, बरोबर. म्हणजे राहू केतू आहे आणि राहू केतूच्या ह्या बाजूला समजा सगळे ग्रह आले असतील, किंवा राहू केतूच्या ह्या बाजूला सगळे ग्रह आले असतील, याचाच अर्थ या सापाच्या विळख्यामध्ये सगळे ग्रह आले असतील तर तुम्हाला कालसर्पदोष आहे असं म्हणतात. आता ह्याचे बरेच प्रकार आहेत. मी तुम्हाला नेमका फक्त प्रकार सांगितला. आता याला उपाय काय करायचा. साप म्हणजे नाग हे कशाचं वाहन आहे? महादेवाचं, बरोबर. हे कशाचं प्रतीक आहे? कोणाच्या गळ्यात असतो? तर महादेवाच्या. मग महादेवाची उपासना करा, महादेवाची आराधना करा. त्याला घाबरून जायची काय गरज आहे? ऑल द बेस्ट.